थोड़ा टाइम बस कमी घेतला. काय बोलणार त्याला तो शब्द बोलून आमच्या कालुसच्या गावच्या लोकांनी पण आमचं भरपूर स्वागत केले. भिलेगावचं गेलो. आता पुढचे लोक पण उपस्थित असतील त्यांना पण बोलायचं आहे. आता आमच्या गावातून आम्ही कालुसच्या गावातून पुढे चाललेलो आहोत. पुढच्या गावामध्ये आमच्या तिथे चुकणार नाही. चला 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 आपल्या लाटेचा व्हिडिओ शूटिंग करणारे आणि आपल्या लाटेला खांदा कसा घालायचा हे आपल्या आई वडिलांनी शिकवलेलं आहे. त्यामुळे ही मुलं लाटेला खांदा घालतायत आणि चालतायत. त्यांचं पण आम्ही गावाच्या गोष्टीनं मी गावची सेवक साहेब पांडुरंग गडबे मी खरोखरच मी कालका मातेचा सेवक आहे. गावजीवाचा सेवक आहे. आज मी सभेला आलेलो आहे. आज माझ्या हातामध्ये माईक दिलेला आहे. त्याबद्दल मी धामणदेवी गावच्या वतीनं मला आज जो माईक माझ्या हातामध्ये दिलेला आहे तो त्यांचं मी चांगल्या प्रकारचं निवेदन करतो असं मला वाटतं. कारण हा माईक हातामध्ये घेऊन बोलायचा हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे तरच घ्यायचं नाही तर काहीतरी बोलायचं नाही असं. पण माझ्यावर भरोसा देऊन मला धामणदेवाचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार पुरा गावाने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. ते मी त्यांचा धन्यवाद देतो खरोखर. कारण काय माईकवर बोलणं टीव्हीवर बोलणं चार चौकात बोलणं आणि या सभेनिमित्त बोलणं हे किती महत्वाचं आहे. एकूण एक शब्द जपून बोलावा लागतो असं आमच्या मुलीने मला शिकवलेलं आहे. आणि त्याच्याच मार्गदर्शनामध्ये आधी धामणदेवीला तरुण मुलं मान लागलेलं आहे की बघतो माझे प्रश्न असलेलं आहे कसा मार्गदर्शन उतरण भरपूर आहे. लाभ सावकीत घेऊन चला असे तुमच्या जवळ प्रार्थना करतोय. आजूबाजूला वडीलधारी
आणि मागचा सुद्धा हॅलो म्हणजे काही समजलं काही काही व्यवस्थित लावली नाही असं मला वाटतं. त्यांनी सकाळ मशीन आणि लक्ष द्यायचं आहे. सकाळ मला काही आणि म्हणून काय गाडी क्रमांक 4140 गाडी क्रमांक 4140 ही गाडी भाऊजी येण्याच्या मार्गावरती लावलेली आहे. तरी लवकरात लवकर गाडी या ठिकाणी साईडला करायचं मदत गाडी लावून रस्सीचा पालखीचा प्रस्ताव आपण साखळी धरून करायचा आहे. कामदेवीचे सर्व स्वयंसेवक यांना विनंती करतो की आपण साखळी धरून निवेदित जागेमधून या पालखीचं प्रस्थान आपल्या मंदिरामध्ये करायचं आहे. जे आपण निवेदित जागा केलेली आहे या जागेमधूनच आपल्याला प्रस्थान करायचं आहे. खेडेगावचे तंटमुक्त अध्यक्ष सन्माननीय वळवेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठ त्याचबरोबर रमेश पानाजी साळुंके यांच्या स्मरणार्थ रुपेश रमेश साळुंके यांच्याकडून एक मोठं पातळ इथं प्राप्त झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ओंकार शिताब पापड